Hello student, next we want to consider about the physical and chemical properties of aldehyd ketones and carboxylic acid. So number one, regarding to the reactivity of aldehydes and ketones. The reactivity of aldehydes and ketones, that is due to the polarity of carbonyl group which result in electrophilicity of carbon. We know this carbonyl group is a polar group in which this carbonyl carbon carry the partial positive charge. So due to this positive polarity, this carbonyl group that acquire some electrophilic character, and due to this the aldehydes and ketones, they undergo nucleophilic addition reaction, and towards the nucleophilic addition reaction, nucleophile, we know nucleophile म्हणजे कुठला अटॅकिंग रिएजंट आहे, द इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, वी कॉल दॅट एज द nucleophile, न्यूक्लियस लविंग. आणि हा कार्बोनिल ग्रुप विच आर प्रेझेंट इन अल्डेहाइड्स आणि केटोन, दोघांमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. फरक एवढाच आहे की अल्डेहाइड मध्ये हा कार्बोनिल ग्रुप कशाला अटॅच आहे, आर आणि एच, आणि इन केटोन दिस कार्बोनिल ग्रुप तो कशाला अटॅच असतो, दोन अल्किल ग्रुप. मग हा जो कार्बोनिल ग्रुप आहे ज्याच्यामध्ये या कार्बनची पोलॅरिटी पॉझिटिव्ह आहे आणि ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, आणि न्यूक्लियोफाईल हा निगेटिव्हली चार्ज आहे, मग तो इझिली अटॅक करतो. आणि म्हणून अल्डेहाइड्स आणि केटोन हे कुठली रिॲक्शन दाखवतात, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक मीडियम. मग आता हे अल्डेहाइड्स आणि केटोन जर कम्पेअर केले तर अल्डेहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन द केटोन टुवर्ड्स द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. मग याचं कारण काय, नंबर वन, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अल्किल ग्रुप्स, and second, the steric effect, steric hindrance, crowding. या दोन फॅक्टरमुळे अल्डेहाइड्स हे केटोनपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे टुवर्ड्स द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आता हा जो अल्किल ग्रुप्स आहे हा काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग रिलीजिंग ग्रुप्स आहे. मग हा जो कार्बन आहे त्याचा हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा स्लोली डिक्रीज होतो, कशामुळे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग नेचर ऑफ अल्किल ग्रुप. आणि केटोनमध्ये दोन अल्किल ग्रुप्स आहे आणि अल्डेहाइडमध्ये एकच अल्किल ग्रुप्स आहे. मग इथे जास्त अल्किल ग्रुप्स असल्यामुळे इथला पॉझिटिव्ह चार्ज लवकर न्यूट्रलाइज होतो ॲज कम्पेअर्ड टू अल्डेहाइड. आणि मग न्यूक्लियोफाईलला अटॅक करायला इथे जास्त पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आहे, इथे कमी आहे. म्हणून अल्डेहाइड्स हे केटोनपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे टुवर्ड्स द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. नेक्स्ट, द लोअर ॲलिफॅटिक carboxylic acids are colorless liquid with pungent odor, smell. The higher members are odorless, wax-like solids. म्हणजे कुठल्याही क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडची जर होमोलॉगस सिरीज कन्सिडर केली तर जे सुरुवातीचे मेंबर असतात, लोअर मेंबर, ते जनरली गॅसियस स्टेटमध्ये एक्झिस्ट होतात. मिडल जे असतात ते लिक्विड स्टेटमध्ये, आणि हायर जे मेंबर आहे म्हणजे ज्यांचं मास हायर आहे दे आर एक्झिस्ट इन अ सॉलिड स्टेट. जनरली हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग हायर मेंबर जे आहेत ते कसे आहेत, वॅक्स लाईक सॉलिड्स. द बॉइलिंग पॉईंट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर हायर दॅन दोज ऑफ अल्कोहोल, अल्डेहाइड्स, केटोन ऑफ कॉरस्पॉन्डिंग मासेस. मग कार्बोक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट अल्डेहाइड्स, केटोन आणि अल्कोहोलपेक्षा जास्त का बरं आहे, तर त्याचं रिझन असं आहे की धीस कार्बोक्सिलिक ऍसिड, पेअर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज हेल्ड बाय द टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे आता हा इथे निगेटिव्ह आहे, हा हायड्रोजन पॉझिटिव्ह, इथे हायड्रोजन पॉझिटिव्ह, ऑक्सिजन निगेटिव्ह. मग जेव्हा लिक्विड स्टेटमध्ये आपण कार्बोक्सिलिक ॲसिडला कन्सिडर करतो तर त्या लिक्विड स्टेटमध्ये किंवा इन वेपर फेज आणि अप्रोटिक
solvent, most of carboxylic acid exists as a dimer. म्हणजे दोन मॉलिक्यूल असे मर्ज होऊन इथे हे काय तयार होतं, डायमर तयार होतं. आणि ड्यू टू दिस द कार्बोक्सिलिक ऍसिड्स हॅव हायर बॉइलिंग पॉइंट दॅन दोज ऑफ अल्कोहोल, अल्डेहाइड्स अँड केटोन. लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर मिसिबल, म्हणजे दे आर सोल्युबल विथ वॉटर, अगेन ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल. मग वॉटर मॉलिक्यूल H2 आहे, म्हणजे हायड्रोजन पॉझिटिव्ह आहे आणि ऑक्सिजन निगेटिव्ह आहे. आणि कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये हायड्रोजन पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन निगेटिव्ह, म्हणजे ऑपोजिट एंड एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. आणि मग हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे हा मिसिबल सोल्युबल होतो. जिथे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होत नाही वॉटर बरोबर तिथे लेस सोल्युबिलिटी असते, जिथे फॉर्म होतो तिथे हायर सोल्युबिलिटी. आणि हे जे डायमर आहे, म्हणजे याला जर आपल्याला सेपरेट करायचं असेल तर वी रिक्वायर्ड मोर एनर्जी. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉईंट हा कंपॅरेबल मासेस ऑफ अल्कोहोल, अल्डेहाइड्स, केटोन पेक्षा जास्त असतो, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट 6 to 8% ॲक्वेस ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं जे 6 to 8% ॲक्वेस सोल्युशन आहे ज्याला आपण काय म्हणतो, विनेगर. अँड प्युअर ॲसिटिक ॲसिड इज कॉल्ड ॲज अ ग्लासियल ॲसिटिक ॲसिड. त्याला आपण ग्लासियल ॲसिटिक ॲसिड म्हणतो. फॉर्मल्डिहाइड इज अ गॅसियस सबस्टन्स आणि 40% ॲक्वेस फॉर्मल्डिहाइड known as a formalin, which is used for the preservation of some biological specimen. And acetaldehyde and acetones are colorless liquids. So this is the general physical property of aldehydes, ketone and carboxylic acid. Next we want to consider the acidic properties of carboxylic acid. Second, about the acidic properties of carboxylic acid. These carboxylic acids are weak acids because in aqueous solution the hydrogen atom of COH group, carboxylic group, that dissociate as proton and carboxylate ion is formed as a conjugate base. म्हणजे RCOOH याचं डिसोसिएशन केलं कार्बोक्सिलिक ऍसिडचं तर आपल्याला काय मिळतं, H+ आयन. पण या H+ आयनचं प्रोपोर्शन खूप लेस आहे, म्हणून वी कन्सिडर कार्बोक्सिलिक ऍसिड्स ॲज अ ॲसिडिक इन नेचर अँड दे आर वीक ऍसिड्स. आणि हा जो कार्बोक्सिलेट आयन आहे वी कॉल दॅट ॲज अ कॉन्जुगेट बेस. या ऍसिडचा हा काय आहे, कॉन्जुगेट बेस. तुम्हाला माहिती आहे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे अशी पेअर विच इज डिफर बाय 1 प्रोटॉन. मग हा ऍसिड आहे आणि हा बेस यांच्यामध्ये एका प्रोटॉनचा डिफरन्स आहे. मग अशी जी पेअर आहे त्याला आपण म्हणतो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. मग हा कार्बोक्सिलेट आयन काय, कॉन्जुगेट बेस अँड दॅट इज स्टॅबिलाइज बाय दिस रेझोनन्स स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये हा निगेटिव्ह चार्ज या ऑक्सिजनवर डेव्हलप होतो. अँड दिस इज द रेझोनन्स हायब्रिड, ज्या ऑक्सिजनवर हा निगेटिव्ह चार्ज इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो. ड्यू टू दिस रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिस कार्बोक्सिलेट आयन दॅट इज मोर स्टेबल. आणि याला जर आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला तर वी गेट दिस डिसोसिएशन कॉन्स्टंट K इज इक्वल टू concentration of RCOO minus ion into H+ ion upon RCOOH आणि pKa म्हणजेच काय, मायनस लॉग ऑफ Ka. मग जेवढा जास्त Ka तेवढं जास्त स्ट्रॉंग ॲसिड, जेवढा कमी Ka तेवढं वीक ॲसिड. मग मी इथे लिहिले लोअर द Ka व्हॅल्यू. मग लोअर द Ka व्हॅल्यू म्हणजे हायर pK व्हॅल्यू आणि हायर pK व्हॅल्यू म्हणजे वीकर इज द ॲसिड. आणि हायर Ka व्हॅल्यू मीन्स लोअर pKa म्हणजे स्ट्रॉंगर ॲसिड. म्हणजे जेवढा जास्त Ka तेवढा कमी pK आणि जेवढा कमी Ka तेवढा जास्त pK. मग कमी Ka म्हणजे काय, वीक ॲसिड आणि जास्त Ka म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड. तसंच जास्त pK वीक ॲसिड, कमी pK स्ट्रॉंग ॲसिड. ठीक आहे. आणि आपण ह्या ॲसिडिक ॲसिडला जर असं सबस्टिट्यूशन केलं बाय हॅलोजन ॲटम, मग आपल्याला माहिती आहे हॅलोजन हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. मग हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतो, हा जो OH आहे यांचं जी स्ट्रेंथ आहे ती तो डिक्रीज करतो, कारण ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे. मग ऑक्सिजनला जे इलेक्ट्रॉन पाहिजे ते इकडनं मिळत नाही, कारण इलेक्ट्रॉन हा Cl स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो. मग ऑक्सिजनला जे इलेक्ट्रॉन पाहिजे ते इकडनं मिळत नाही या कार्बनकडे, मग तो हायड्रोजनकडे घेतो
आणि मग हा बॉन्ड वीक होतो आणि हा डिसोसिएट होऊन आपल्याला H+ मिळतात. म्हणून अल्फा क्लोरो ॲसिटिक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन ॲसिटिक ॲसिड. आणि जेवढी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल तेवढं जास्त त्या स्टॅबिलायझेशन आहे कार्बॉक्झिलेट आयनचं आणि तेवढा तो ॲसिड काय असतो स्ट्रॉंग. म्हणून फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन आयोडीन. म्हणून मग द फ्लोरीन सबस्टिट्यूटेड ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन द lower electronegative halogen substituted carboxylic acids. Next, about the acidity of aromatic carboxylic acid. आता हे जे aromatic carboxylic acid हे जास्त ॲसिडिक आहे दॅन द ॲलिफॅटिक. याचं कारण कसं की इथला हा जो कार्बन आहे, दिस कार्बन इज sp2 हायब्रिड कार्बन अँड दॅट एक्झर्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट विच स्टॅबिलाइज द कॉन्जुगेट बेस. म्हणजे हा आहे ना ती इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो आणि ह्याच्यानुसार मग हा OH बॉन्ड इथे वीक होतो आणि वीक झाला की तो इझिली डिसोसिएट होतो. नेक्स्ट, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप like Cl, CnNO2 increases acidity and electron donating group like alkyl like CH3 OCH3 NH2 decreases the acidity of the substituted benzoic acid. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी इथे बेन्झोइक ॲसिड घेतो आणि मग त्या बेन्झोइक ॲसिडवर आपण सबस्टिट्यूशन केलं. दिस इज द बेन्झोइक ॲसिड. कार्बोक्सिल ग्रुप डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच केलं. बरोबर. मग आता मी इथे काय करतो COOH. इथे आपण हा ग्रुप घेऊया Cl किंवा Cn ग्रुप. बरोबर. आणि इथे CH3 ग्रुप घेऊ आणि मग तिघांचं जर आपण ॲसिड कॅरेक्टर नोट केलं तर आता Cl हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग निगेटिव्ह इंडक्टिव्ह दाखवतो. हा कोणता दाखवतो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस I इफेक्ट आणि दिस इज -I इफेक्ट. मग आता हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट केल्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स हे इकडे अट्रॅक्ट होतात म्हणून मग हा ऑक्सिजन हायड्रोजनकडनं घेतो म्हणजे हा बॉन्ड वीक होतो. पण इथे हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे मग ऑक्सिजनला जे इलेक्ट्रॉन पाहिजे ते इकडनं ह्या ग्रुपकडनं मिळतात. मग हा बॉन्ड स्ट्रॉंग राहतो म्हणजे इथे कमी डिसोसिएशन होते इथे जास्त. म्हणून हा सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड हे मोर ॲसिडिक आहे दॅन बेन्झोइक ॲसिड अँड बेन्झोइक ॲसिड इज मोर acidic than this electron donating group substituted benzoic acid. हे लक्षात ठेवायचं आहे. -I इफेक्ट प्लस I इफेक्ट -I इन्क्रीज करतो प्लस I डिक्रीज करतो. तर हे होतं अबाउट द ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड.